आजचा जो भाग असणार आहे कॉन्स्टेबल मंजूचा, त्या भागामध्ये झाला असं आहे, जो सत्य असतो तो येतो घरामध्ये आणि मंजूला स्वयंपाक करत बघताना सत्याला खूप राग येतो आणि तो मम्मी साहेबांना म्हणतो, "मम्मी साहेब, तुम्ही का बरं मंजूला स्वयंपाक करायला लावला बरं?" त्या ठिकाणी मम्मी साहेब काहीच बोलत नाही. मंजू येते आणि म्हणते, "सत्या, मीच स्वयंपाक करायला लागले. मम्मी साहेबांची यात काही बी चूक नाही." त्यानंतर मम्मी साहेब बोलायला लागतात. मम्मी साहेब म्हणतात, "तू बायकोचा बैल झालेला आहे सत्या. तू खूप त्या मंजूच्या पुढं-पुढं करत आहे ना, हेच तुझे एक दिवस अंगलटीन." सत्या म्हणतो, "मम्मी तू गप्प बस आणि मला माहिती आहे मंजूला तूच काम सांगितलं असेल. मंजू अशी मनाने कधीच काही करणार नाही." त्या ठिकाणी जेव्हा सत्याला मंजू म्हणते, "नाही सत्या, मला कुणीही काही सांगितलं नाही. मीच माझ्या मनाने करत होते काम." त्या ठिकाणी सत्या म्हणतो, "ठीक आहे, पण तुम्ही हे चुकीचं वागला ना." त्या ठिकाणी मंजू म्हणते, "तुम्हाला माहिती आहे का, अचानक एक मुलगी आली आणि कुठं गेली काय माहिती घरी." तर दुसरीकडं जी मंजूची आई असते ती स्वयंपाक करत असते आणि डीजे तिथं पाणी प्यायला आलेला असतो. तेवढ्यात त्या ठिकाणी मंजूच्या आईला अचानक चक्कर येते उपवासामुळं आणि त्या ठिकाणीच खाली पडते. डीजे लगेच धावून जातो आणि म्हणतो, "मामी काय झालंय तुम्हाला? काय झालंय?" तेवढ्यात त्या ठिकाणी अमृता येते आणि डीजे मम्मीला हातभार द्यायला लागतो. तेवढ्यात त्या ठिकाणी ज्या आत्या आहेत त्या येतात आणि म्हणतात, "तुझी आई मेली का? तिची कायला मदत करते रे?" तर दुसरीकडं तात्यासाहेब खूप चिडलेले असतात. ते म्हणतात, "पंकज, तू मनाने डोकं लावत जाऊ नको." तेवढ्यात खुसपुट्यांचा फोन येतो. खुसपुटे म्हणतात, "तात्यासाहेब, तुम्हाला माहिती आहे का? अहो, इथं एक गुणी सापडली आहे मालाची, वासाच्या. तुम्हाला माहिती आहे का?" तर तात्यासाहेब म्हणतात, "काय रिपोर्ट आहे? काय करणार आहे त्या मालाचं?" खुसपुटे म्हणतात, "आता सायबरला जाणार आहे. आता तिथून काय होईन काय माहिती." तर तात्यासाहेब म्हणतात, "पंकजराव, तुमचा कधी-कधी कॉन्फिडन्स नडतो आम्हाला आणि तुम्ही व्यवस्थित वागत जा. यातलं सत्याला काही कळता कामा नये." तर दुसरीकडं जो सत्य असतो त्याला काळजी लागते. "माझा कोणी फोन पण उचलत नाही. मी तिथं गेलो होतो तिथं पण कोणीच नव्हतं. काय झालं असेल बरं?" सत्याला काहीच सुचत नसतं. त्यानंतर सत्य आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर तेवढ्यात बालम्या येतो तिथं. बालम्या म्हणतो, "सत्या, तुझ्यासोबत बोलायचं आहे. चल बरं बाहेर 2 मिनटं." बालम्या सत्याला बाहेर घेऊन जातो आणि बालम्या म्हणतो, "तुला माहिती आहे का सत्य दादा, तिथं आहे ना गोडाऊनला आपल्या कोणीतरी रेड टाकली आहे. काहीतरी झालं आहे." त्यानंतर सत्य म्हणतो, "चल तात्यासाहेबांकडे जाऊ." तर दुसरीकडं तात्यासाहेब आणि पंकजराव बोलत असतात. तेवढे त्या ठिकाणी खुसपुटे येतात आणि म्हणतात, "तात्यासाहेब, तुम्ही बोलवलं होतं. आलो मी वेळेत वेळ काढून. खूप काम होतं." तात्यासाहेब म्हणतात, "बसा खुसपुटे बसा. तुमच्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्ही आमचं काम कसं करणार तेवढं सांगा फक्त. आम्हाला काही देता का सूचना? काय चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये?" तर खुसपुटे म्हणतात, "काही नाही, तुमचा आता तो शॅम्पल गेला आहे टेस्टिंगला. आता तिथून काय होईन काय माहिती." तात्यासाहेब म्हणतात, "हे बघा खुसपुटे, काहीही झालं तरी शॅम्पल वर जाता कामा नये. ही घ्या तुमची रक्कम." खुसपुटे म्हणतात, "अवघड आहे." पुन्हा खुसपुटे पुन्हा पैसे देतात तात्यासाहेब. तरी पण खुसपुटे काही ऐकत नाही. त्यानंतर तात्यासाहेब खूप पैसे देतात. खुसपुटे ऐकतात आणि म्हणतात, "तुमचं काम होऊन जाईल. मी बरोबर शॅम्पलची अदलाबदली करेल." तर दुसरीकडं जाधवसाहेब म्हणत असतात, "हे बघा, काळजीपूर्वक सगळं काही झालं पाहिजे आणि हे बघा, आपल्याला आता सतर्क राहायला हवं. या साताऱ्यामध्ये आपल्याला जो जे माल आणतात ना ते लवकरच आपल्या मुठीत येणार आहे." तर इकडं तात्यासाहेब बसलेले असतात. सत्य आणि बालम्या तात्यासाहेबांकडे येतात आणि म्हणतात, "तात्यासाहेब, आपल्या गोडाऊनला काय झालं आहे? पोलिसांनी रेड टाकली म्हणे." तात्यासाहेब म्हणतात, विरोधकांचं षडयंत्र आहे सत्या. तू समजून घे." सत्य म्हणतो, "हो तात्यासाहेब, इथून पुढं सतर्क राहायला हवं आपण. विरोधक काहीही करू शकतात."